नमस्कार मित्रांनो, वैभवशाली कोकण या यूट्यूब चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत. मित्रांनो, फायनली आपण आता शेगावला आलो आहे. आता शेगावला मित्रांनो जर यायचं असेल तर सगळ्यात छान प्रवास म्हणजे ट्रेनचा. आता बघू, आणि इथून फ्री प्रवास आहे. पुढे गेल्याच्या नंतर बघू आपण कसा व्हिडिओ वगैरे बनणार. तो छानच आहे आणि जेवढी माहिती मिळेल तेवढी द्यायचा प्रयत्न करेन मी तुम्हाला. आमच्याबरोबर बरीचशी मंडळी पण आहे. हे आहे ते फ्री बस आहेत या. फिटिंग आहे. हां हां चल चल, काय घेतलं हात? शाबाश शाबाश, चल. आता दर्शनासाठी आता लाईन लागले मित्रांनो. या या या, आमच्या परिवाराचे सर्व लोक आहेत मित्रांनो. या या. आता देवदर्शन झालं आहे मित्रांनो. आता खरेदीला खरेदी करतायत मंडळी आमची. काय घेताय काय बघू. कसं घेतलंय, कसं घेतलं हे तुम्ही घेताय ना ते? हा, एक घे. ठीक आहे ठीक आहे. मित्रांनो, आम्ही आता आहे ना कृष्णाजीचा मळा या ठिकाणी आलेलो आहोत. सुंदर आहे. सुंदर आहे. जळता बघा बघा.
चला 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 चला. सेना नमक ओके. मित्रांनो, इथे जेव्हा आम्ही आलो बघितलं तर उन्हाळा वाटत होता, कारण आपल्याकडे हा पावसाळा आहे कोकणात. तर एकदम सुकं सर्व जमीन. तर आम्ही असंच चौकशी केली आजी इकडे वगैरे काय जात होत्या. तर म्हणालो आजी इकडे पाऊस पडतो की नाही. तर म्हणतो बाबा पावसाचं प्रमाण इकडे खूपच कमी असतं. मळक दिसतंय आलेलं पण काय पाऊस पडत नाही. आणि आता बघा पावसाचा आवाज पण येतोय आहे की नाही, गडगडतोय. तर आज बहुतेक पाऊस पडेल, पण इकडे पावसाचं खूपच प्रमाण कमी आहे. तर म्हटलं शेतीचं वगैरे कसं काय. तर म्हणतात आमची शेतीचं एवढं हे काय नाही, परंतु आम्ही असेच आमची जागा वगैरे आहेत त्या भाड्याने वगैरे देतो, त्याच्यावर आमचा निर्वाह चालतो. ज्या वेळेला मित्रांनो पाऊस पडला तर म्हणतात पेरणी जेव्हा झाली, आता आम्हाला काय माहिती नाही एवढं, पण विचारलं मी सर. म्हणतो जेव्हा पेरणी झाली तेव्हा एकदा पाऊस पडलेला. म्हणजे विचार करा इथे किती पावसाचं प्रमाण कमी आहे. तर इथे आल्याच्यानंतर मला एक सवय आहे की माहिती थोडीफार घ्यायची, पाऊस लागतो की नाही लागतो किंवा काय ना काय गोष्टीची माहिती करून घ्यायची एक मला सवय आहे. तसंच तिथल्या काही लोकांशी मी चर्चा केली, विचारपूस केला, तेव्हा मला माहिती पडलं की या साईडला पाऊस फारच कमी पडतो. मित्रांनो, शेगाव म्हणजे एक धर्तीवरचं स्वर्गच म्हणावं लागेल. कारण काय आज सकाळी जेव्हा आम्ही आलो त्यावेळेला ट्रेनमधून सरळ आम्ही तिथून तर फ्री मोफत बस आहेत. ज्या वेळेला आपण मित्रांनो आहे ना ट्रेनमधून उतरल्याच्या नंतर बरेचसे लोक येतात की कुठे जायचं आहे कुठे जायचं आहे.
भक्तिनिवासला जायचं आहे, असे बरेचसे लोक विचारतात आपल्याला. तर आपण काय त्याच्यातून निवडायचं आहे? स्टेशनवरून डायरेक्ट बस भक्तिनिवासला आहे आणि मोफत आहे. त्याच्यानंतर जर का तुम्हाला बस नाहीच मिळाली, बस तर असतेच तिथे, पण ज्या वेळेला शेअर रिक्षा येतात 10 रुपये एका माणसामागे भक्तिनिवासपर्यंत घेतात. आता भक्तिनिवासला ज्या वेळेला आम्ही आलो त्याच्यानंतर बघितल्यानंतर वेटिंगला भरपूर होतं आणि आमच्याकडे लहान बाळ होतं. तर तिथे सुविधा वगैरे तुम्हाला माहिती आहे किती छान असं ते वातावरण आहे, तिथलं साफसफाई आहे एकदम, म्हणजे तिथून बाहेरच येऊसं असं वाटत नाही. परंतु असा झाला की आम्ही आल्याच्या नंतर बरेच वेळ गेला, तर मग लहान मुलं असल्यामुळे तिथे लगेच काय आम्हाला रूम मिळाला नाही. मग आम्ही बाजूलाच एक रूम घेतला, 6 माणसाचा होता. 6 माणसं आपण त्या राहू शकतात असं. तर त्याचे आम्ही 800 रुपये पर डे असं 2-3 दिवसाचं आम्ही ते बुक केलं. पण ठीक आहे, 6 माणसासाठी काय एवढं काही जास्त हे नाही. त्याच्यानंतर आम्ही जाऊन दर्शन वगैरे घेतलं, खूप छान वाटलं. तर म्हटलं मित्रांनो, तुम्हाला पहिल्या दिवसाचा जो व्हिडिओ आहे ते इथेच संपवतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कोणत्याही चॅनलवर असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.